आज हप्त्याचं वितरण होणार आहे का? उर्वरित पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? कारण मार्च एप्रिलचे पैसे अजूनही लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. तर लाडकी बहीण योजना ही नवीन लेख खाली सुरू आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ही नवीन लेख खाली लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैशांचं वितरण यावेळेस सुरू झालेलं आहे. अनेक लाडक्या बहिणींना 1500 रुपये मार्च महिन्याचे मिळाले आहेत, मात्र एप्रिलचा हप्ता मिळालेला नाहीत. अनेक लाडक्या बहिणींचा तोच प्रश्न आहे की आमच्या खात्यात मग पैसे जमा होणार आहे का नाही. आमच्याकडे ना 4 चाकी वाहन आहे, ना आमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ना आम्ही सरकारी नोकरदार आहे, ना आम्ही ITR भरतो, ना आम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतो. मग आम्हाला अपात्र का करण्यात आला आहे? तुम्ही सुद्धा या योजनेत बाद झाला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नसते तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाखो लाडक्या बहिणींना पैसे अजूनही जमा झालेले नाहीत. नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना आता सुरू झालेली आहे. आपण अनेक वेळा हे सांगितलेलं सुद्धा आहे की नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे व मार्च एप्रिलच्या हप्त्या संदर्भात ज्यावेळेस KYC करायची होती त्यावेळेस तुमची जात आहे ते म्हणजे काय की तुम्ही ओपन आहे का, किंवा तुम्ही कोणत्या प्रवर्गात आहे का, SC ST किंवा जे काही जात आहे, OBC आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं की एक निवडायचं होतं व त्यानुसार काय झालेलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत या लाडक्या बहिणींची विविध जे लिस्ट आहे ते तयार करण्यात आली आहे व या याद्यांमध्ये तुमचं नाव जे काही जात प्रवर्ग आहे त्यानुसार काय केलेलं आहे, डिवाईड करण्यात आलेलं आहे. त्यानुसार हप्त्याचं वाटप झालेलं आहे. ज्यामध्ये ही पात्रता यादी आहे ते सुद्धा तपासलं आहे. पण अनेक लाडक्या बहिणींचं असं झालं आहे की आम्ही पात्र आहोत पण आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. आमचे शेजारचे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे पण त्यांना पैसे मिळाले आहेत, अशा अनेक लाडक्या बहिणी तक्रारसुद्धा करत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे व हप्त्याचं वितरण जरी 12 मे पासून सुरू झालं व इथे 25 मेला सुद्धा पुन्हा एकदा हप्ता वितरण सुरू झालं व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत. पण अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्या पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. अनेक जण महिला व बालविकास विभागाला भेट देत आहेत व तिथं सांगितलं जात आहे की आम्ही ITR भरतो किंवा आमचे मिस्टर ITR भरतात त्याच्यामुळे आम्हाला बाद करण्यात आला आहे. पण तथ्य असं झालं की काही लाडक्या बहिणी ITR भरत नाही किंवा टॅक्स भरत नाही तरीसुद्धा त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. आता तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि जर पैसे बंद झाला आहे तर ठीक आहे, पण जे गरीब महिला आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांचे पैसे देखील बंद झाले असे लाडक्या बहिणींची तक्रार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या बाबतीत हे असं झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हप्ता वितरणासंदर्भात जर अजूनही GR आला नवीन, OBC ज्या लाडक्या बहिणी आहेत खूप तक्रार करत आहेत की आम्ही OBC आहे, आम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. कारण जे काही 22 तारखेला एक GR आला होता त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की जे बौद्धिक धर्म किंवा जे लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींच्या उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. पण बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नसल्यामुळे लाडक्या बहिणींना आम्हाला अपात्र का करण्यात आला आहे कळत नाही. कारण अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा 20 मेला जेव्हा GR आला त्यानंतर पैशांचं वितरण सुरू झालं. मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा अपात्र करण्यात आला आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या खात्यातसुद्धा पैसे जमा झाले नाहीत का? नक्कीच कमेंट करून सांगा. कारण आज किंवा उद्या जर GR आला नाही तर पैशांचं वितरण होणार नाही. इथे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 12 तारखेला हप्त्याचं वितरण झालं, त्यानंतर 23 तारखेला इथं 25 ने 23 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये परत पैसे जमा झाले. काल 25 तारीख खूप वाट पाहिली लाडक्या बहिणींनी की हप्त्याचं वितरण होईल, मात्र पैशांचं कोणतंही वितरण झालेलं नाही. मात्र आता जर GR आला, जर OBCच्या लाडक्या बहिणींसाठी किंवा ज्या जनरलच्या लाडक्या बहिणींसाठी पैशांचं वितरण होण्याची शक्यता नक्कीच येते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत 100% खात्रीशीर माहिती देणार आहोत. पण तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा इथं करण्याचं जे वेबसाईटवरती देण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा महिला व बालविकास विभागात जाऊन तुमचे पैसे का बंद झालेत एकदा नक्कीच तपासायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनात्राला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.